बॅक टू अनदर ब्लॉग. सो आज फायनली आम्ही घराचा होम टूर करायचं ठरवलं आहे. खूप दिवस पासून करायचं होतं, पण काही ना काही येतच होतं, त्यामुळे आमचं नाही पॉसिबल झालं. माझं ऑफिस स्टार्ट झालं, त्यामुळे आम्हाला लवकर यावं लागलं इथे. आणि तेव्हा इंटेरियर पूर्ण नव्हतं झालं जेव्हा आम्ही वास्तुपूजा केली तेव्हा. नाहीतर आमचा प्लॅन तेच होता की त्याच टाइमला म्हणजे पूर्ण झालं पाहिजे, पण तेव्हा कम्प्लीट नव्हतं झालं. त्याच टाइमला आम्ही केला असता, पण आता ते करता करता खूप लेट झाला. पण एनिवेज फायनली 8 महिन्यानंतर आम्ही आज दाखवू होम टूर. चला सुरुवात करूया. सो ही आहे आमची एंट्रन्स. इथे आम्ही शो रॅक केलेली आहे आणि हे जे हाफ सर्कलमध्ये दिसत आहे याची आमच्याकडे फक्त एक रेफरन्स इमेज होते. आम्ही सेम ते करायचं ट्राय केलं, पण ते जमत नव्हतं. पण शेवटी आम्ही ते वुडनमध्ये केलेलं आहे आणि त्यावर पेंट आहे तो. त्यानंतर हे जी नेम प्लेट आहे ही आहे रेझिनची आणि हे सेफ्टी डोअरला आम्ही डिजिटल लॉक केलेलं आहे. सो ही आहे आमची एंट्रन्स. सो आता बघूया घर. वेलकम टू अवर होम. सो एंट्रीलाच जी राधाकृष्णाची मूर्ती आहे. सो या इंटेरियरचं आमचं काही डिसाईड नव्हतं झालं, पण सगळ्यात पहिले आमचं फक्त एक गोष्ट फिक्स आहे स्टार्टिंगपासून, ती म्हणजे ही मूर्ती आम्हाला एंट्रीला हेच करायचं होतं. आणि ही गोष्ट आमची चेंज नाही झाली. बाकी तर खूप सारे चेंजेस झाले आहे, ते तुम्हाला माहीतच केले. हा आहे आमचा लॉबी एरिया आणि इथे आम्ही शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवली आहे. वरची स्पेस आम्ही मोकळीच ठेवण्यापेक्षा आम्ही त्याला यूज केला, तिथं थोडं स्टोरेज करून घेतलं आहे, कारण स्टोरेज पण इम्पॉर्टंट आहे. जे काही एक्स्ट्राचं सामान असेल ते तिथे चाललं जातं. सो ही आहे आमची लिव्हिंग रूम. सो ही आहे आमची सोफा बॅक वॉल. हे MDF मटेरियल आम्ही इथे यूज केलं आहे, त्यामुळे आम्ही इथे जास्त काही नाही केलं आहे, कारण ऑलरेडी त्यावर ते असं टेक्स्चर्डच आहे. तर त्यामुळे तिथे जास्त काही असं आर्टिफॅक्ट्स वगैरे आम्ही नाही लावलं आहे, डेकोर काही. आणि हा आहे सोफा. हा रिक्लायनर आहे. याच्यात या 2 सीट्स रिक्लायनरच्या आहे आणि ही सीट खालीच राहते, त्यात डेमो नाही देत. ही आहे डायनिंग, फोल्डेबल डायनिंग आम्ही केलेलं आहे, कारण की डायनिंग टेबल जर इथे गेलं असं खूप स्पेस गेली असते, त्यामुळे आम्ही असं फोल्डिंगवालाच ठेवलं आहे. जेव्हा आम्हाला वाटेल तेव्हा आम्ही यूज करतो. त्यानंतर असं केलेलं आहे आम्ही इथलं डेकोरेशन लॅम्प. आणि हे थोडं याच्यामुळे जर वाटतं एक्स्ट्रा इथे झालेलं आहे, पण त्याच काहीच करू शकत नाही. सो हे आहे आमचं छोटंसं बेसिन युनिट. इथे नव्हतं दिलेलं, पण आम्ही हे बनवून घेतलं इथे कॉर्नरला, कारण की एक कॉमन पाहिजे, त्यासाठी आम्ही हे बनवून घेतलं आणि ते पार्टिशन दिलं. सो हे छोटंसं आम्ही केलेलं आहे. हे आहे TV युनिट. इथे पण MDFच मटेरियल यूज केलेलं आहे आणि खूप सिम्पल ठेवलेलं, आम्ही जास्त काही नाही केलेलं आहे. आणि आर्टिफॅक्ट्स पण खूप कमी ठेवलेलं आणि ते सिलेक्ट करणंच आमच्यासाठी एक टास्क होता, कारण की हात पोहोचते तर तुटण्याची भीती जास्त होते, त्यामुळे मी मेटलचे घेतलं आहे, वस्तू जे तुटणार नाही. हे ऑनलाईन घेतलं आहे आणि हे पण एका शॉपमधून घेतलं आहे. सो हे सिलेक्ट करायला मला खूप टाईम लागला, कारण की भेटत नव्हतं तसे. सो या वॉलच्या मागे आहे एक गेस्ट रूम. सो इथे आहे त्याचं डोअर. आम्ही याला हिडन डोअर करून घेतला आहे, कारण की त्यांनी वॉल पण मोठी दिसते आणि तिथे दरवाजा दिसणार नाही, त्यामुळे. सो ही आहे आमची गेस्ट रूम. आम्ही इथे या कलरची थीम ठेवली आहे आणि हा आहे वॉलपेपर. आम्ही हा शटर स्टॉकवरनं सिलेक्ट केला आहे आणि ग्रे आणि हा कलरचा मी हे कॉम्बिनेशन आम्ही या रूमसाठी ठेवलं आहे. हा सोफा कम बेड आहे, कारण डबल घेतला असता तर जास्त स्पेस लागली असते आणि थोडंसं मोकळं पाहिजे आणि इतका यूज नाही आहे कंटिन्यूमध्ये, सिंगलच ओके आहे. इथे शुभमच राहत आहे आणि त्यासाठी आम्ही हा सोफा कम बेड केला आहे. सो हे आहे या रूममधलं ड्रेसिंग युनिट आणि यामागे आम्ही स्टोरेजचं पण दिलेलं आहे. इथे शुभम राहत आहे आणि हे शुभम आणि अनुपचे मेडल्स आणि ट्रॉफीज क्रिकेटच्या. आणि त्या हे स्टडी टेबल म्हणू शकतो, ऑफिस डेस्क. सो आणि इथे आम्ही एक्स्ट्रा हिडनवाला असं करून घेतला आहे, बुक्स लावलेला आहे, तिथे यूजवाले कपडे वगैरे अटकवू शकतो. हे आमचे किचन आणि हे आहे आमचं देवघर. चला मी तुम्हाला देवघर दाखवते.
मी कस्टमाइज करून घेतलेला आहे. सो कारण मला हाच आवडला होता आणि मला असंच करायचं होतं. असं तसं भेटले नाही, ते स्टिकर्स जे राहतात ना ते भेटले नाही, त्यामुळे आम्ही हे वॉलपेपरच्या आयटममध्ये मी करून घेतलं. नंतर खाली स्टोरेज आहे आणि हे एक्सटेंड होत आहे, ते पूजा वगैरे मांडण्यासाठी वगैरे यूज होतं. ही आहे आमची छोटीशी किचन. आणि हे रोलिंग शटर आहे मेन स्टोरेजसाठी, आणि बाकी काही इलेक्ट्रिक अप्लायन्सेस असेल तर त्यासाठी यूज करू शकतो. पण हे आम्ही ठेवलेलं आहे मिक्सरसाठी. हे मुव्हिंग आहे असं ठेवलेलं आहे आणि प्लग आतमध्ये असतं मोस्टली, पण ते नाही घेण्यात आलं होतं, त्यामुळे आम्ही इथनंच बाहेरनंच ठेवलेलं आहे कनेक्शन. आणि बाकी सध्या तरी आम्ही स्टोरेजसाठी यूज करतो. बाकी 2 अजून आहे यासाठी कप्पे. त्यानंतर हे क्रॉकरी युनिट ग्लासमध्ये जे केलं आहे. आणि या बास्केट लावलेल्या आहेत, त्यामध्ये कांदा, आलू वगैरे हे सगळं ठेवायसाठी या बास्केट्स आहेत. सो असं आहे आमचं किचन. तिथे वॉटर फिल्टर लावलेलं आहे, त्याच खाली आम्ही मटका ठेवायसाठी हे करून घेतलेलं आहे. इकडे आहे आमची ड्राय बाल्कनी. इथे वॉशिंग मशीन ठेवलेली आहे, थोडं एक स्टोरेजसाठी युनिट केलेलं आहे. आणि ही आहे आमची हॉलला लागून बाल्कनी. छान करून घेतलेला आहे. ब्रिक्स आहे जे आम्ही यूज केलेलं आहे, आणि हे आर्टिफिशियल ग्रास आहे. सो असं आहे आमचं हे छोटंसं आमचं वृंदावन. हा घेण्याचं रिझन आम्ही ते बेंच करणार होतो, पण हे करून घेण्याचं रिझन की किकीला पण यूज करता येते नाही आम्हाला. पण किकीसाठी म्हणून स्पेशली आम्ही स्विंग केलं. हे आम्ही आता केलं, पहिले म्हणजे मी डिसाईडच नव्हतं केलं की काय करायचं आहे नेमकं. हा फ्लॅट करायचं रिझन मेन म्हणजे मला इथली बाल्कनी आवडलं होतं. दोन्ही पण आमच्या एक बेडरूमला आहे आणि एक इथे, आणि एक ड्राय बाल्कनी आहे. पण या 2 बाल्कनी मला आवडलं होतं, त्यामुळे मला हा फ्लॅट आवडला होता. असं आहे आमची ही बाल्कनी. आणि इथे आम्ही हे कपडे वाट टाकायसाठी केलं होतं. हे असं आहे, पण आम्ही हे इथनं काढून दुसऱ्या जे बेडरूमला अटॅचची बाल्कनी आम्ही तिथे लावणार आहे, जेणेकरून हे क्लोज करता येईल. आणि आता हे स्विंग नव्हतं त्यामुळे आम्ही ते पहिले केलं होतं, पण आता जर इथे जरा कंजस्टेड होईल त्यामुळे आम्ही हे तिकडे देणार. सो ही आहे कॉमन वॉशरूम, आणि ही आहे किचनची रूम, आणि ही आहे आमची बेडरूम. पण आम्ही इथे पण हिडन डोअर करायचा विचार केला होता, पण ते खूप जास्त झालं असतं, त्यामुळे आम्ही नाही केलं. सो बघूया किकीची रूम. ही आहे किकीची रूम. ही आहे खूप क्यूट अशी रूम केलेली आहे किकीसाठी. पिंक आणि ऑफ व्हाईट थीम मध्ये. स्टोरेज आम्ही जास्त सगळ्याच रूम मध्ये आम्ही स्टोरेजवर जास्त फोकस केलेला आहे, कारण की स्टोरेजची गरज किकीच्या रूम मध्ये सर्वात जास्त असणार आहे. हे टॉईज जेवढे इथे आहे त्याच्यापेक्षा जास्त आतमध्ये पण ठेवलेलं आहे, सगळीकडे तिथे ठेवलेलं आहे. आणि इथे आहे किकीची टेम्पररी गाडी पार्किंग. सगळ्या स्टेजेसच्या गाड्या ही आहे काय, जेव्हा ती वॉक करायला लागली होती तेव्हाची. त्यानंतर या आता गिफ्ट, हे मामाचं गिफ्ट, आणि ही पण आलेलं आहे गिफ्ट मध्ये. सो पार्किंगला अजून कुठे जागा नाही आहे, तर तिच्या गाडी तिच्याच रूम मध्ये पार्क आहे. असं आहे. हे कर्टन्स याच्याशी मॅच असं आम्ही करून गेलेलं आहे. आणि इथे आहे विंडो. आणि त्यानंतर हे आहे किकीचं वॉर्डरोब. आणि हे किकीचं नाव जे आहे दित्या. ओके, सो हा आहे वॉलपेपर आम्ही कस्टमाइज करून घेतला आहे. आणि या असं क्लाउड, इथे क्लाउड्स केलेलं आहे वरती बघू शकता, असे क्लाउड्स केलेलं आहे. त्यामुळे आम्ही याचं हेडबोर्ड, त्यामुळे आम्ही हे बेडचं जे हेडबोर्ड आहे आम्ही ते पण थोडं त्याच थीम मध्ये केलेलं आहे. आणि हा पण सोफा कम बेड आहे, पण इथे या रूम मध्ये पण स्पेसची जास्त गरज आहे, त्यामुळे आम्ही इथे सोफा कम बेडच ठेवला. आणि हा आहे फुल मिरर.
जो की मला पाहिजे नव्हता. एक तरी रूम मध्ये मला फुल मिरर पाहिजे नव्हता, जो मी किकीच्या रूम मध्ये केला. काय झालंय? भुबू पाहिजे तुला? हे घे भुबू. चला आता नेक्स्ट रूम मध्ये. ही आहे आमची मास्टर बेडरूम. ही बेडरूम आम्ही थोडं डस्की पिंक कलर मध्ये ठेवलंय आणि ही डिझाईन माझी चॉईस आहे, पण आम्हाला आवडलं तर स्टार्टिंग पासून. थोडे चेंजेस केले, पण हा सर्कल मध्ये आणि ते हा वॉलपेपर आहे, हा पण आम्ही शटरस्टॉक वरून सिलेक्ट केला. अशी आहे आमची मास्टर बेडरूम. आणि हा टीव्ही युनिटचा सेक्शन आहे, पण टीव्ही आम्ही अजून लावलेला नाहीये, कारण आहे पण जुना टीव्ही जो आम्ही ते लावायचा प्लॅन करत होतो, पण इतका यूज नाही आहे, त्यामुळे आम्ही सध्या तरी नाही लावलाय, पण लावू. आणि ते आहे फोल्डेबल, मी थोडं फोल्ड करून ठेवला, कारण आता वीकेंडला यूज नाही करत, थोडी स्पेस मिळते म्हणून. बाकी टाइम आम्ही यूज करतो. हा आहे ऑफिस डेस्क, तो आम्ही फोल्ड करून ठेवलेला आहे. ही स्टोरेज. आणि हे आहे वॉर्डरोब, हे अनूपसाठी. आणि अजून एक आहे. आणि हा वॉर्डरोब सोबतच इथे कपडे अटकायला वगैरे जे हुक्स केलेले आहे, आम्ही हे इथे केलेलं आहे यूज कपडे ठेवायला, जेणेकरून असं खूप पसारा दिसणार नाही. हे आहे माझं ड्रेसिंग युनिट आणि हे माझं वॉर्डरोब. सो इथे एक्स्ट्रा स्पेस मिळाली होती, त्यामुळे आम्हाला दोन सेपरेट करता आले, कारण एक तर मला पूर्ण लागणारच होतं आणि अनुपचं पण एक. सो असं आहे आमचं ड्रेसिंग युनिट. इथे फुल मिरर ठेवायचा प्लॅन केला होता पहिले, पण मला स्टोरेजची गरज जास्त आहे, त्यामुळे हे जास्त कम्फर्टेबल आहे. इथे एक स्टूल घ्यायचा आहे, जो आम्ही तर घेऊ नंतर. आणि त्यानंतर हे जे पॅनल दिसत आहे, हे आहे आमचं हिडन वॉशरूम. हिडन वॉशरूम नाही, हिडन डोअर, पण इथे आहे वॉशरूम. इथे जास्त काही चेंजेस नाही केलेले आम्ही, फक्त सो हा हे बेसिनचा जो पार्ट आहे तो आम्ही फक्त म्हणजे चेंज केलाय, बेसिन चेंज केलाय, बाकी काही जास्त चेंज नाही केला. आणि हा वरचा पॅनल जो आहे, कुठलं PVC काय कुठलं शीट आहे ती, ओके, ते लावून घेतलेलं आहे, बस एवढाच चेंज आहे वॉशरूम मध्ये. सो इथे हिडन डोअर घ्यायचं मोठं म्हणजे ड्रेसिंग युनिटचा एक्झॅक्ट ऑपोजिट होतं, तर इथे मला वॉशरूमचा डोअर दिसलेला नाही पाहिजे नव्हता, त्यामुळे आम्ही ते हिडन डोअर करून घेतलेलं. सो सेल्फीज वगैरे छान येते. नेक्स्ट आहे आमची बेडरूमला अटॅच बाल्कनी. इथे खूप काही नाही केलेलं आहे. आमची बेडरूमची बाल्कनी खूप मोठी नाही आहे, पण इनफ आहे एवढं. आणि हे आम्ही काय कुठे नेट आहे, इनविजिबल नेट ना, सो हे आम्ही लावून घेतलेलं आहे. आम्ही स्टार्टिंगलाच लावली कारण की हे जेव्हा आम्ही लावलं ते चुकीने खाली पडलं. सो असा काही इन्सिडेंट होऊ नये फ्युचरमध्ये, किंवा आम्ही लावणारच होतो किकीच्या सेफ्टीसाठी, पण असं पण काही वस्तू पडली तर काही नको व्हायला म्हणून आम्ही हे सेफ्टी म्हणून लगेच लावून घेतले अर्जंटमध्ये. सो हे युजफुल आहे आणि व्ह्यू पण ब्लॉक होत नाही. ही आहे आमची बाल्कनी. आणि इथे जास्त काही यासाठी केलं नाही, कारण आता असं प्रॅक्टिकली विचार केला तर एक तरी बाल्कनीमध्ये कपडे वगैरे तर राहणारच आहे, सो ते कपडे वगैरे वाळत टाकायसाठी आम्ही याचा यूज करू. तर असं होतं आमचं छोटंसं घर. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज. आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.